आणि आज तुम्ही वारंवार अशी कशी पेपर फुटी होते? या हुकुमशाहीच्या सरकारमध्ये जो अन्याय होत आहे तो खरोखर चुकीचा. निर्लज्जपणा सरकारने अंगी घेतलेला आहे. उद्या भविष्याचे मुख्यमंत्री, पोलीस मध्ये हर ठिकाणी हेच मुलं तुमच्या पाठीशी राहणार आहे. अरे लेडीजचे कपडे फाडता इतके निर्लज्ज, तुमची जराही ऐकून घेण्याची मानसिकता नाही उरलेली आहे. नुसतं लाठीचार्ज, पाण्याचा वर्षाव करून राहिले आहे आणि नुसतं पेपर फुटी. अरे गोरगरिबाचा विचार करा. आज या सरकारमध्ये खरोखर दखल जर घेतल्या जात नसेल जनसामान्याची, गोरगरीब विद्यार्थ्यांची, दिल्ली येथे आज दिल्ली येथे झालेला जंतर मंतर इथे झालेला आज जनआक्रोश विद्यार्थ्यांचा मोर्चा खरोखर अवघड परिस्थितीने चुकीचा झालेला आहे. मला असं वाटते आज याचा जो माझ्या दर्यापूरकरच्या वतीने, सर्व पक्षाच्या वतीने जे इथे निषेध व्यक्त केलेला आहे, तर खरोखरच माझ्या जनसामान्यांच्या, गोरगरिबांचा, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. आज या महागाईच्या सरकारमध्ये जो जनआक्रोश मोर्चामध्ये जे माझे गरीब विद्यार्थी आज भानगडीमध्ये पडलेले असते, त्यांच्या गरिबाच्या कर्तृत्वाची जाणीव ठेवली गेली असती, तर खरोखरच या आज महागाईचं सरकार म्हणजे अति लुच्चशाहीचं सरकार झालेलं आहे. आपल्याला आज या सरकारमध्ये खरोखर दखल जर घेतल्या जात नसेल जनसामान्याची, गोरगरीब विद्यार्थ्यांची, आज आई बहिणीचा जो आक्रोश आहे, गोरगरीब विद्यार्थ्यांना जो अतिशय कुटुंबाच्या, गरिबाच्या परिस्थितीमधून शिकवल्या जातो, त्याची जर जाणीव होत नसेल तर आज या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, प्रधानमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. या हुकुमशाहीच्या सरकारमध्ये जो अन्याय होत आहे तो खरोखर चुकीचा आहे. आज माझ्या आई बहिणींचा, शेतकऱ्यांचा, गरिबांच्या कुटुंबाचा जो अन्याय केला जात आहे, खरोखर आज या हुकुमशाहीच्या सरकारला हटवण्यात यावे इतकीच माझी मागणी आहे. जय शिवराय, जय गाडगे बाबा, जय भीम, इन्क्लाब जिंदाबाद. पण जे आहे आज जे हे आंदोलन केलं गेलेलं आहे, अतिशय निर्दयी आणि निर्लज्ज आंदोलन. म्हणजे या आंदोलनात सहभागी होण्याचं कारण की इतका निर्लज्जपणा सरकारने अंगी घेतलेला आहे की लेडीजवर सुद्धा अत्याचार, महिलांवर अत्याचार, मुलांवर. अरे त्यांची परिस्थिती पहा, शेतकरी वर्ग पहा, कुठल्या परिस्थितीतून मुलांना शिकवतो, काय करतो याची जराही विचार लाज्जा न बाळगता त्यांच्यावर अत्याचार करत आहे. आणि आज तुम्ही वारंवार अशी कशी पेपर फुटी होते? का पेपर फुटी होते? रातोरात मंत्री बदलले जातात, सगळे निर्णय घेतले जातात, तुमच्याकडून साधा एक राजीनामा घेतला जात नाही आहे. अरे इतकंही खाली जाऊ नका की इतके मुलांवर अत्याचार करून राहिले. उद्या भविष्याचे मुख्यमंत्री, पोलीस मध्ये हर ठिकाणी हेच मुलं तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि तुम्हाला निवडून सुद्धा हेच लोक देणार आहेत. कारण आज जर तुम्ही यांच्यावर अत्याचार केला तर उद्या तुम्ही खाली पडल्याशिवाय राहणार नाही. कारण एवढा जर तुम्ही अत्याचार करत आहे तर पुढचं भविष्य तुम्हाला आजच दिसून राहिलेलं आहे की तुम्ही आज काय केलेलं आहे मुला मुलींसोबत. अरे लेडीजचे कपडे फाडता इतके निर्लज्ज. आता तुम्हाला बोलण्याची काही म्हणून काहीच अपेक्षा राहिलेली नाही आहे की आज पोलीस बांधवांसाठी जो विश्वास घेतला जाते, जो विचार केला जाते, आज एक वर्दी जर महिलेचे कपडे फाडत असेल आणि तिला जर काही समजून घेत नसेल तर इतका निर्दयी आणि निर्लज्जपणा या सरकारनं अंगी घेतलेला आहे. जरा तर विचार करा, लहान मुलांचा, कडकडीचा लाखो रुपये भरतात आणि मंत्र्याच्या पोरांना शिक्षणाची गरज नसते, नुसतं पद घेतात. गरज असते ते शेतकऱ्याच्या आणि गरीब मुलांच्या लेकरांना, कारण त्यांना भविष्यात काहीतरी घडायचं असते, पण त्याचा काही म्हणून काही विचार केला जात नाही. आणि नुसतं पेपर फुटी. एवढे मोठमोठे क्लासेस चालतात, कोटी रुपये पेट्या आणून देता तुम्ही त्या लोकांना आणि नुसतं पेपर फुटी करून मंत्र्याचे पोरं वाटण तसे पैसे भरू पास होतात. अरे गोरगरिबाचा विचार करा. सायकलवाला आहे, टॅक्सीवाला आहे, लोडगाडीवाला आहे, त्याचे लेकरं आज PSI IPS होऊन राहिलेले आहे. यांचा तुम्हाला थोडाही विचार नाही आहे. नुसतं लाठीचार्ज करून राहिले. जरा समजून घ्या त्यांच्या भावना की त्यांना काय बोलायचं आहे, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे. तुमची जराही ऐकून घेण्याची मानसिकता नाही उरलेली आहे. नुसतं लाठीचार्ज, पाण्याचा वर्षाव करून राहिले आहे. अरे कुठंतरी बेशरमगी धरा आणि काहीतरी आमचा सगळ्यांचा विचार करा, नाही तर भविष्यात पुरं सरकार खाली पडल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. आणि या आंदोलनाला जर काही पर्याय निघाला नाही तर इथून मी स्वतः कुठल्याही लेडीज नसल्या तरी मी एकटी खंबीरपणे सगळ्या जेंट्स सोबत उभी राहील.